परेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरूच. गुंड निलेश घायवळचा सोशल मीडियावर रील्स अपलोड. पोलिसांचे आदेश 24 तासांतच मोडले. भंडाऱ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या पूरक आहारावर शिक्षकांनीच डल्ला मारल्याचा आरोप. पालकांची चौकशीची मागणी. नागपूर विद्यापीठ कुलगुरूंच्या दालनात भाजयुमोचं आंदोलन. सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी कुणाल राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नागपुरात एकाच चोरट्यानं 2 वर्षात चोरल्या 111 बाईक. 9 जिल्ह्यात विकल्या बाईक. 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासल्यानंतर चोर सापडला. मराठा आंदोलकांचा बीडच्या पिंपळनेर गावात रास्ता रोको. मनोज जरांगेंचे बॅनर फाडल्यानं मराठा बांधव आक्रमक. इंडिया आघाडीची सभा 14 मार्चला मुंबईत. राहुल गांधींच्या न्यायी यात्रेच्या समारोपावेळी होणार सभा. आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार. अंबादास दानवेंकडून कोल्हापूरच्या पोलीस प्रमुखांची खरडपट्टी. वरपे कुटुंब मारहाण प्रकरणी गुन्हा न दाखल केल्यानं विचारला जाब. हिंदेगडाचे खासदार हेमंत पाटलांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार. कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी देत कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप. घड्याळ चोरलं मात्र मनगट आमच्याकडेच. जितेंद्र आव्हाडांची कळव्यात बॅनरबाजी. अजित पवारांवर साधला निशाणा. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाचे छापे. एका नेत्याशी संबंधित प्रकरणी चौकशी. राज्य सरकारचा गुगलसोबत महत्त्वाचा करार. कृषीसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीने ॲप्लिकेशन विकसित केली जाणार. फडणवीसांची माहिती. दिल्ली कार्यालयातील राष्ट्रवादीचा झेंडा उतरवला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर घड्याळ चिन्ह असलेला झेंडा काढला. चेन्नईतील अनेक शाळांना बॉम्ब न उडवण्याची धमकी. पोलिसांकडून कसून तपासणी. धमकीचे ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू. दिल्ली मेट्रोचा स्लॅब कोसळला. गोकुलपुरी मेट्रो स्टेशनचा काही भाग अचानक ढासळला. 4 जण जखमी. बचाव आणि मदत कार्य सुरू. नोएडा सेक्टर 18 मध्ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या. संसदेकडे जाताना पोलिसांनी रोखल्यानंतरही आंदोलन सुरूच. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडली श्वेतपत्रिका. यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारभाराचा पंचनामा. उद्या श्वेतपत्रिकेवर चर्चा. केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेसची काळी पत्रिका. 10 वर्षात लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप. तर ब्लॅक पेपरचं पंतप्रधानांकडून स्वागत. नरेंद्र मोदी हे जन्मानं ओबीसी नाहीत. गुजरात सरकारनं त्यांचा समावेश ओबीसीमध्ये केल्याचा राहुल गांधींचा दावा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट. भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल केलं अभिनंदन. भारत म्यानमारमधील मुक्त संचार बंद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट. भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. गुरेज बांदीपुरा मार्ग बंद. वाहतूक ठप्प. बीआरओकडून रस्ता खुला करण्याचे शर्थीचे प्रयत्न. जसप्रीत ठरला जगातील अव्वल बॉलर. जलद 150 टेस्ट विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू. आयसीसी क्रमवारीतही पहिला क्रमांक पटकावणारा पहिला भारतीय. आईसलँडमध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखीचा विस्फोट. 260 फुटांपर्यंत लावा उसळला. डिसेंबरपासून तिसऱ्यांदा ज्वालामुखीचा स्फोट.